हरित महाराष्ट्र हीच माझी दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। मुंबईत वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते। वसंतराव नाईक शेतकरी पुत्र होते। श्रमाची आणि कष्टांची त्यांना जाणीव होती। त्यामुळे राज्याच्या शेती क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी अनेक भरीव उपक्रम राबवले। त्यांचा वारसा पुढे नेत आमचं सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम राबवत आहे असं ते म्हणाले। शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपक्रमाची त्यांनी माहितीही दिली। आमचं सरकार देखील जवळपास 20 लाख हेक्टर मध्ये संपूर्ण महाराष्ट्र हिरवागार करण्याचं स्वप्न पाहत आहे। 11 लाख हेक्टर सरकारी जमीन ना आणि 10 लाख हेक्टर शेतकऱ्यांची जमीन, अशा 21 लाख हेक्टरवर बांबू लागवडीचं आपण स्वप्न नाही, आपलं एक टार्गेट आहे। यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि ग्राम विकास प्रतिष्ठानातर्फे यावेळी कृषी क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध संस्था आणि व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। यावेळी वसंतराव नाईक सामायिक पुरस्कार धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातल्या कन्हैयालाल बहुउद्देशीय संस्थेला, तर वसंतराव नाईक कृषी उल्लेखनीय योगदान पुरस्कार राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कास्ट प्रकल्पाला देण्यात आला। वसंतराव नाईक कृषी पत्रकारिता पुरस्कारानं श्रीकांत कुवळेकर यांना सन्मानित करण्यात आलं, तर वसंतराव नाईक आधुनिक फुलशेती पुरस्कार डॉक्टर भाग्यश्री पाटील यांना प्रदान करण्यात आला। श्रीकांत कुवळेकर आणि भाग्यश्री पाटील यांनी दूरदर्शनकडे आपलं मनोगत व्यक्त केलं। माझा विषय हा साधारणपणे कृषी पत्रकारितेमध्ये कृषी पणन म्हणजे उत्पादन पश्चात कृषीचं मार्केटिंग, कृषी मालाचं मार्केटिंग आणि कमॉडिटी मार्केट, म्हणजे विशेष असं म्हणायचं की आधुनिक कृषी पणन प्रणाली आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, यासाठी गेले सातत्याने 15 वर्ष लोकसत्ता असो किंवा ॲग्रोवन इथून मी स्तंभलेखन करत आहे सातत्याने। त्याबरोबर विविध इंग्लिश माध्यमातून दूरदर्शनच्या माध्यमातून पॉलिसी किंवा धोरणं, कृषी धोरणं यावर देखील, याबाबतचे देखील मार्गदर्शन करत असतो शेतकऱ्यांना असतो। तर आणि वैशिष्ट्य म्हणजे माझं असं आहे की आपण बघितलं असेल देशात कृषी उत्पादन किंवा कृषी उत्पादकता वाढवण्यावरच कृषी धोरणातनं भर राहिलेला आहे आणि यातून उत्पादन वाढ निश्चित झाली आहे देशात, परंतु वाढलेलं उत्पादन विकावं कसं, ते कधी विकावं, कुठल्या भावात विकावं, कसं साठवावं किंवा काय करावं, ह्याची जी शेतकऱ्यांना जी या गोष्टींची गरज असते ते मार्गदर्शन त्याला मिळत नाही। हे मार्गदर्शन किंवा ह्याला म्हणतात कृषी म्हणजे मार्केट इंटेलिजन्स। हा मार्केट इंटेलिजन्स कायम आपण बघितलं असेल की तो मूठभर व्यापाऱ्यांकडे असतो किंवा काही मोठ्या लोकांकडे असतो आणि त्याच्यातनं ते कृषी व्यापार करून पैसा मिळवू शकत असतात। पण हाच मार्केट इंटेलिजन्स जर आपण शेतकऱ्यांच्या बांधावर नेला तर निश्चितपणे शेतकऱ्यांचं भलं होईल। आधुनिक शेतीवरती पुरस्कार मिळाला ह्याचा अतिशय आनंद होत आहे। खरं म्हणजे त्यांच्या नावाने हा पुरस्कार मिळणं म्हणजे एक सौभाग्याची गोष्ट आहे। शेतकऱ्यांच्या विषयी जी कळवळ आहे आणि शेतीविषयी जे काही काम केलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी आमची जी रोपं लावून जो आमच्यावरती विश्वास दाखवला आहे व त्यांचं समाधान जे त्यात झालेलं आहे ते समाधान पाहून मला हा पुरस्कार मिळाला ह्याचा अतिशय आनंद होत आहे। शिवाय आमची जी राईज अँड शाईनची टीम आहे ती सतत कष्ट करत असते, परिश्रम घेत असते व एका वर्षाला राईज अँड शाईनमध्ये टिश्यू कल्चरचे जवळजवळ 4 कोटी रोपं तयार करतात आणि खरोखरच त्यांचं हे मेहनतीचं काम आहे, परिश्रमाचं काम आहे। त्यांचं बळ माझ्या पाठीशी आहे, म्हणूनच ही कंपनी उभी राहू शकलेली आहे।